नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी पूर्व परीक्षा 2026च्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. तर पूर्व परीक्षा विज्ञान भाग 1 ची एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आज आपल्याला बघायची आहे पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने. पण पुढे जाण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या मित्रांनो. बोर्डाच्या परीक्षेचं जे स्वरूप असतं प्रश्नपत्रिकेचं, तेच स्वरूप आपलं पूर्व परीक्षेला असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्या अनुषंगाने जर तुम्ही बोर्डाच्या जरी प्रश्नपत्रिका सोडवल्या काही, तरी सुद्धा तुम्हाला पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आता पुढे जाण्याच्या अगोदर किंवा महत्त्वाची प्रश्नपत्रिका बघण्याच्या अगोदर हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं असतं, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात विज्ञान भाग 1 मध्ये बोर्डाच्या परीक्षेला आणि पूर्व परीक्षेला आणि कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न पूर्व परीक्षेला विचारले जातात, या सगळ्या मुद्द्यांवरती थोडीशी चर्चा करू आणि नंतर मग शेवटी आपण प्रश्नपत्रिका जी आहे ती बघू. आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात. तर पहिलं जे प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण, त्या प्रकरणावर 5 मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यावर 6 मार्काचे, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणावर 6 मार्काचे, विद्युत धारेचे परिणाम 7 मार्क, उष्णता या प्रकरणावर 5 मार्काचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. प्रकाशाचे अपवर्तन या प्रकरणावर 7 मार्काचे प्रश्न विचारले जातात. भिंगे व त्याचे उपयोग या प्रकरणावर 6 मार्काचे, धातुविज्ञानवर 6 मार्काचे, कार्बनी संयुगे या प्रकरणावर 7 मार्काचे आणि सगळ्यात शेवटचं जे प्रकरण आहे, अवकाश मोहिमा, या प्रकरणावर 5 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल एकंदरीत कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातात. आता आपण बघूयात प्रश्नपत्रिकेचं नेमकं तुमचं स्वरूप कसं असणार आहे आणि मग त्यानंतर प्रश्नपत्रिका आपण बघूयात. तर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा जर तुम्ही विचार केला, तर लक्षात घ्या या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये आपल्याकडं अ आणि ब असे 2 प्रश्न असतात त्याच्याकडे. बघा इथे आपल्याकडे एक हां, एकच मिनिटं आपण पटापट पुढे जाऊयात. जास्त वेळ न वाया घालवता. हां. बघा प्रश्न पहिला जो आहे, त्याच्यामध्ये अ आणि ब असे एकूण 10 प्रश्न असतात. म्हणजे अ जो आहे ना, तो बहुपर्यायी प्रश्न असतो. त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतात बहुपर्यायी. ते 5च्या 5 सोडवायचे असतात. 1-1 मार्क प्रत्येक प्रश्नाला असतात, ते 5 मार्क. आणि ब मध्ये 1-1 मार्काचे प्रश्न असतात. एका वाक्यात उपयोग असेल, चुकी बरोबर असेल, व्याख्या लिहा असेल, वेगळा घटक ओळखा असेल, सहसंबंध ओळखा असेल, अशा प्रकारचे प्रश्न प्रश्न क्रमांक दुसऱ्या पहिल्यातल्या ब मध्ये विचारले जातात. म्हणजे पहिल्यातला अ 5 मार्क, ब 5 मार्क असे मिळून 10 मार्क असतात. आणि हा जो पहिला जो प्रश्न आहे, याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता असते. कारण या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 1-1 मार्काचे प्रश्न असतात. कुठं मार्क जाण्याची शक्यता नाही. तर या पहिल्या प्रश्नाच्या तयारीसाठी आपल्याला पुस्तकातल्या सगळ्या संकल्पना नीट समजून घेणं गरजेचं असतं. प्रश्न दुसऱ्यातला अ जो आहे, तो शास्त्रीय कारणे द्या असतो. याच्यामध्ये 3 पैकी तुम्हाला कुठलीही 2 शास्त्रीय कारणे लिहायची असतात. 4 मार्काचा हा प्रश्न आहे. प्रत्येक शास्त्रीय कारण 2 मार्काला असतं. ओके. याच्यानंतर दुसऱ्यातला आ जो आहे, त्याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. 5 प्रश्न तुम्हाला दिले जातील. त्या 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायला लागतील. त्याच्यामध्ये कसं असतं संज्ञा, आकृत्या आणि गणिते असतात या प्रश्नामध्ये. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला तिसराच प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 3-3 गुणांचे 8 प्रश्न दिले जातात आणि 8 पैकी इथे आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे असतात. लक्षात घ्या खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कारण जास्त मार्काला आहे. 15 मार्काला हा प्रश्न आहे. 5 प्रश्न सोडवायचे आहेत. याच्यामध्ये संज्ञा स्पष्ट करा, उदाहरणे असतील किंवा आकृत्या असतील, आकृत्यांवर आधारित बरेचसे प्रश्न असतात. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा चौथा जो प्रश्न आहे, तो 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 2 तुम्हाला प्रश्न दिले जातात 5 गुणांचे आणि त्या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा असतो. तर हे एकंदरीत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. मी बाजूला होतो. हे प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानंतर आता आपण एक प्रत्यक्षात एक प्रश्नपत्रिका बघूयात, जेणेकरून आपल्याला जरा थोडासा अंदाज येईल, की कशाप्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर जाऊयात प्रश्नपत्रिकेकडं. पण एक लक्षात घ्या इम्पोर्टंट गोष्ट, की जर तुम्हाला म्हणजे सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील बोर्ड परीक्षेच्या सगळ्या विषयांच्या अ, आणि सगळ्या वर्षांच्या तुमच्याकडे नसतील, तर त्या पी-डी-एफ फाईल तुम्हाला मिळतील एकदम फ्रीमध्ये. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली क्वेश्चन पेपरची. त्यावर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या ज्या काही पी-डी-एफ फाईल आहे त्या डाउनलोड करू शकताय. त्याचबरोबर इम्पोर्टंट नोट्सची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इम्पोर्टंट नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकता. ओके. आणि आपला एक WhatsAppचा चॅनल आहे. तो सुद्धा फॉलो करा. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण तुमच्याशी शेअर करत असतो. तर चला जाऊयात पुढे. आता आपण प्रत्यक्षात एक प्रश्नपत्रिका बघूयात. तर त्यासाठी आपण आपल्या कॉम्प्युटरच्या जरा स्क्रीनवरती जाऊ. म्हणजे आपल्याला ही प्रश्नपत्रिका दिसेल व्यवस्थित. बघा, या ठिकाणी आता ही एक प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहे. ज्याच्यामध्ये पहिला 10, 20, 40 गुणांचा आपला हा पेपर असतो. त्याच्यामध्ये इथे मी काय आता तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सांगत बसत नाही. फक्त ही प्रश्नपत्रिका समजून घ्या. 2 तासाचा वेळ आहे. एसआय पद्धतीतील उष्णतेचे एकक,
हे तुम्ही इथं व्यवस्थित शोधून लिहायचं आहे. त्याच्यानंतर सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली आला असता देखील आपल्याला तो दिसतो. याचं कारण काय? बघा, इथं मी पटापट पुढे जातो. ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघून घ्या. बघा, प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये एकूण 5 प्रश्न तुम्हाला दिसतात आणि इथे 5 पैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे असतात. योग्य तुम्हाला पर्याय या ठिकाणी ओळखून तुम्हाला तो निवडायचा आहे. ठीक आहे. बघा, या ठिकाणी 5 मार्काला हा प्रश्न आहे पहिल्यातला अ. पहिल्यातला आ जर तुम्ही बघितला, तर आ मध्ये बघा ना, आ म्हणजे पहिल्यातला ब पकडा. ब मध्ये एकूण 5 गुणांचे प्रश्न असतात. 1-1 मार्काचे. बघा, सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव. अ, बघा, या ठिकाणी हायड्रोजन किंवा हेलियम तुम्ही लिहू शकताय. कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र इथे लिहायचे एक. त्याचबरोबर कॅलरी मापीचे तुम्हाला उपयोग लिहायचे सांगितलं होतं आणि इथं दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन्स ओळखायचे असाही प्रश्न विचारला गेला आणि इथं योग्य जोडी जुळवा असा एक प्रश्न आहे. पाण्याचा अपवर्तनांक आपल्याला लिहायचा होता. तर हे 1-1 मार्काचे प्रश्न आहे पहिल्यामध्ये सगळे. अ आणि ब मिळून 10 मार्काचे प्रश्न असतात. दुसऱ्यातला अ बघा, मध्ये तुम्हाला म्हटलं होतं शास्त्रीय कारणे द्या. याच्यामध्ये 3 पैकी तुम्हाला 2 शास्त्रीय कारणे आपल्याला लिहायची असतात. तर इथे आहे बघा, चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवडीतून जाऊ दिल्यास निवडी दुधाळी होते. त्यानंतर विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग होतो, कारण त्याचा उत्कलनांक खूप जास्त आहे. चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता त्या काळ्या पडतात. तर तिघांपैकी तुम्हाला 2 या ठिकाणी शास्त्रीय कारणे लिहायची आहे. शास्त्रीय कारणे म्हणजे शास्त्रीय भाषेतच लिहा. बघा, पुढचा प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा. त्याच्यामध्ये डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा. बघा, दुसऱ्यातला ब. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. ओके. दुसरा प्रश्न बघा, ही आकृती ओळखून तिचा उपयोग आपल्याला लिहायचा आहे. आकृतीवर आधारित प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर मुक्तपतन म्हणजे काय? हा एक प्रश्न आहे. आणि ते केव्हा शक्य होते? आणि एका बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 20 सेमी आहे, तर त्या भिंगाची शक्ती म्हणजे एक उदाहरण आहे. म्हणजे इथे तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात मित्रांनो. 5 पैकी कुठलेही तुम्हाला 3 प्रश्न इथे लिहायचे आहेत. ओके. 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. नुसते प्रश्न नका लिहू, तर 3 प्रश्नांची इथं तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. आता पुढचा जर प्रश्न आपण या ठिकाणी बघितला, तर पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याकडे आहे प्रश्न क्रमांक 3रा. ओके. तर प्रश्न क्रमांक 3ऱ्यामध्ये काय आहे, की 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ओके. 8 प्रश्न दिले जातात, 8 पैकी 5 आणि प्रत्येक प्रश्न इथे 3-3 मार्काचा आहे. जसा बघा, पहिला हा प्रश्न खूप सोपा आहे. हा उतारा वाचून तुम्हाला या उतारा वाचायचा आहे आणि या उताराला पूर्ण करायचं आहे. या उताऱ्यामध्ये बघा, ह्याचे शब्द तुम्हाला इथे दिसतात. हे शब्द या उताऱ्यामध्ये योग्य ठिकाणी लिहायचे आहेत. त्याच्यानंतर दिलेल्या आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तरं द्या. आकृती बघा ही आहे आणि या आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं, जसं की रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? त्यातील कोणत्या एका घटकाचे स्पष्टीकरण द्या आणि पुढील आयतालेखाचे निरीक्षण करा. हां, तर ॲक्चुअली इथे एक आकृती जी आहे ती आकृती राहिलेली आहे द्यायची. आता पुढचा एक प्रश्न आपल्याकडे 3रा आहे. ही आकृती आपण इथे ॲड करून तुम्हाला नंतर देऊयात. 3रा जो प्रश्न आहे त्याच्यात काय दिलंय, की पुढील आलेखाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. बघा, दिलेला आलेख काय दर्शवतो? बघा, हा आलेखावरून या प्रश्नाची उत्तरे आहेत. रेषा AB काय दर्शवते? बघा, ही जी रेषा AB तुम्हाला दिसते ही काय दर्शवते? आणि रेषा BC जी आहे आपल्याला ही दिसते, ही BC रेषा जी आहे ती काय दर्शवते हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढील आकृतीचे निरीक्षण करून बघा, आकृतीवर आधारित जास्त प्रश्न आहेत. इथे सुद्धा आपल्याला ही आकृती दिसते. या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी इथं द्यायची आहेत. जसं की इथं दृष्टिदोष दिसतोय. हा कुठला दृष्टिदोष आहे? त्या दोषाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि या आकृतीमध्ये कुठला दृष्टिदोष आहे त्याचं नाव लिहायचं आहे. प्रतिमेचं स्थान इथं लिहायचं आहे आणि दोषाचे निराकरण करण्यासाठी कुठलं भिंग वापराल, अंतर्वक्र, बहिर्वक्र, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आण्विक संयुगाचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म इथं आपल्याला लिहायला सांगितले 5व्या प्रश्नामध्ये. 6व्या प्रश्नामध्ये आकृतीवरूनच प्रश्न आहे. बघा, आकृतीवरून तुम्हाला प्रश्न जास्त विचारले जातात. त्याच्यानंतर 7वा प्रश्न सुद्धा एक उदाहरण आहे, गणित आहे. तर ते तुम्हाला सोडवायचं आहे आणि 8वा जो प्रश्न आहे, नाल कुंतल म्हणजे काय? आणि त्याची योग्य आकृती काढून तुम्हाला त्याच्या विविध भागांना नाव द्यायचं आहे. आता प्रश्न 4था जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा असतो. याच्यामध्ये 2 प्रश्न दिले जातात 5 मार्काचे. बघा, इथं आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे. इथं 5 एक-एक मार्काचेच प्रश्न असतात ॲक्चुअली, की बाबा आकृतीमध्ये कोणती क्रिया दर्शवलेली आहे? सर्वात जास्त विचलित झालेला रंग कुठला? सर्वात कमी विचलित झालेला रंग कुठला? वरील क्रियेवर आधारित एक नैसर्गिक घटना लिहा. जसं की आपला आपण या ठिकाणी रेनबो म्हणतो. ओके. ती आहे. त्याच्यानंतर इंद्रधनुष्य. त्याच्यानंतर व्याख्या लिहा. वर्णपंक्ती म्हणजे काय?
इथे आता दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. इथे पण तुम्हाला 5 एक-एक मार्काचे प्रश्न असतात. तर प्रश्न जरी 4 मार्काचा असला, 5 मार्काचा असला, तरी तो तुम्हाला येऊ शकतो, सोपा आहे. तर अशा प्रकारे ही एक आपण प्रश्नपत्रिका बघितली. आता ही प्रश्नपत्रिका तुम्हाला जर पी-डी-एफ फाईलमध्ये हवी असेल आणि या प्रकारच्या इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका पी-डी-एफ फाईलमध्ये हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या पी-डी-एफ फाईल डाउनलोड करू शकता. तर आत्ताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.